बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे। मुंबईमध्ये भाजपकडून बैठकांचं सत्र सुरू आहे, तर दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजप नेत्यांची सागर बंगल्यावर बैठक पार पडली आहे। मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि पीयूष गोयल या बैठकीमध्ये उपस्थित होते। तर दक्षिण मुंबई मतदार संघासाठी शिवसेना आणि भाजप दोघंही आग्रही असल्यानं आता दक्षिण मुंबईमध्ये महायुतीचा उमेदवार कोण हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आपण अपडेट जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग तुषार। आपण पाहतोय दक्षिण मुंबईचा तिढा जो आहे तो अजूनही सुटत नाहीये, उमेदवाराची नावाची घोषणा अजूनही होत नाहीये। मनाली, आपण जर पाहिलं असेल तर कोकण मधील रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा ज्या प्रकारे सोडवण्यात आला त्याच प्रकारे आता आपल्याला दक्षिण मुंबईचा तिढा सोडवण्यात येणार आहे। कारण की दक्षिण मुंबई मतदारसंघावरती शिवसेना हा पक्ष देखील आपल्याला आग्रही असल्याचं पाहण्यात मिळत आहे। त्याचप्रमाणे दुसरीकडे दक्षिण मुंबई मतदारसंघातून भाजपाचे 2 विद्यमान या ठिकाणी आमदार इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे। एक म्हणजे विद्यमान मंत्री मंगलप्रभात लोढा, तर दुसरीकडे विद्यमान आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर। त्यामुळे नेमका यामधून तोडगा कसा काढायचा या संदर्भात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या ठिकाणी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। जवळपास 2 तास रात्री मध्यरात्रीपर्यंत भेट चालली, संवाद झाला, चर्चा झाली। त्यामुळे मुळात उमेदवार कोण असणार आणि ही जागा नेमकी शिवसेनेच्या वाट्याला जाते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की एकनाथ शिंदे ही जागा सोडण्यास तयार नाहीयेत। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा ज्या प्रकारे भाजपने सोडवला त्या प्रकारे आता भाजप दक्षिण मुंबईत तिढा कसं सोडवतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र येत्या 24 तासात हा तिढा सोडला जाईल आणि अंतिम नाव घोषित केलं जाणार आहे। मनाली, धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी।